नमस्कार मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका शिवम यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. पाठी तुम्ही बघू शकता, वेदांत देखील जोडला गेला आहे आणि इकडे आपला साहिल दादा देखील आहे. तुम्ही बघू शकता, आज आपण चाललो आहे आपल्या ग्रुपचं, म्हणजे ग्रुप काय असतो ना ते आज आपल्याला कळलं. कारण का त्या ग्रुपमुळे आज आपण चक्क गोव्याला चाललो आहे. गोव्याला कशासाठी? तर आपलं ढोल वादन आहे. तर तुम्ही नक्कीच बघा ढोल वादन. आणि 2 दिवस आम्ही तिकडे आहोत. आज आपली गँग देखील निघणार आहे. आम्ही जरा पुढे तयारीसाठी चाललो आहे आणि आता आपली थोड्याच मिनटात ट्रेन येते. चला तर मग पोचलो आहे आणि गाडी याची वाट बघतोय. इकडे जरा वेदांतला भूक पण लागली, जरा खाऊ पिऊ करूया आणि मग आपलं गोव्याचा प्रवास करूया. साहिल दादाने सुरुवात केली, पाणी बॉटलपासून सुरुवात केली त्यानं पियायला. जस्ट ट्रेन यायची जरा वाट बघतोय आणि इकडे तिकडे जरा टाइमपास करत म्हटलं चला जरा आपण बोलूया. तर आज आपण निघालोय गोव्याकडे. गोव्याचं जायचं कारण म्हणजे आपलं विघ्नार्थ ढोल ताशा पथकाला आहे ना, उद्या म्हणजे 25 तारखेला गोव्यामध्ये चक्क ढोल वादनाची ऑर्डर आहे. तर ढोल वादन करूया आणि मस्त गोवा पण जरा फिरूया. आपले मित्रमंडळी आज येतील रात्री. आपल्या दिलवाले दादा आहे त्याच्या बसने. आणि आज आपण कारण का 20-22 जणांची टीम आहे आपली, त्यांच्यासाठी जरा लॉजिंग वगैरे म्हणून आज आम्ही निघतोय. ट्रेनचं आगमन झालेलं आहे आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसतोय. विस्टाडोम पण तुम्हाला दिसता येईल, पण आता आम्हाला लगबग करायची ती ट्रेनमध्ये बसायची. विस्टाडोम शेवटला आहे वाटतं. चला बसूया, आता ट्रेन आलेली आहे. जस्ट आता ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आता गोव्याचा प्रवास करूया. बच्चे कंपनी पण आहे, त्यांच्याबरोबर आता जरा गप्पा गोष्टी करूया. चला तर मग. रेल्वेची खास खासियत वडापाव. आणि जसा बच्चे कंपनीचा किलबिल असते ना, तशी ट्रेनमध्ये ह्या लोकांची किलबिल असते. म्हणजे त्याच्याशिवाय मज्जा नसते. आता ट्रेनमध्ये खरी बसण्याची मजा आहे ना, आता आपण अनुभवूया. सुरुवात झालेली आहे रगडमपट्टी करायला. तुम्ही बघू शकता आता जरा फलाहार चालू आहे. फलाहार झाल्यावर आता मेन कोर्स, स्टार्टर. आता स्टार्टर चालू आहे, मेन कोर्स नंतर हळूहळू बघा तुम्ही, नक्कीच कहर होणार. बघा ही आहे परी, आजीसोबत गावाला चालले. आता आंबे फणस खायला, काजू खायला. नाव कसं? आणि टोपण नाव काय तुझं? शाबाश. अरे साहिल, इथं वरती काच बीच पण आहे रे ठेवायला. जबरदस्त. विस्टाडोमची उरलेली काच इथे लावली. विस्टाडोमची आपल्या नातवंडांना खाऊ देताना. पट्टीला सुरुवात आहे बघा. ब्रेड ऑमलेट. इकडं वेज सँडविच आहे, इकडं वेदांनी पण सँडविच घेतलंय. चला मस्त खाऊया आणि स्वस्त राहूया. चला तर वेदांत, तर आता सफरचा आपण अंदाज तुला कसं वाटतंय? म्हणजे आज गोव्याला आपण निघालोय, ढोल पथकाची ऑर्डर देखील आणि आपण पण थोडीफार मजा करूया. तर कसं वाटतंय तुला? खूप भारी वाटतंय. एकदम मस्त माहोल आहे, गावा छान वातावरण आहे आणि आता लवकरच आम्ही पोहोचू. थोडी ट्रेन आमची सुरुवातीला हळू होती, पण आता फास्ट झाली. आम्ही खूप एक्साइटमेंट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार. कोकणात आलोय आणि कोकम सरबत नाही असं होणारच नाही. ट्रेन आणि ट्रेन बरोबर असणारी जी खिडकी, त्या खिडकीतनं आपल्या कोकणाचा निसर्गरम्य वातावरण काय बघण्याची मजा आहे ना, काही वेगळीच. एक इन्फ्लुएन्सर आपल्या दुसऱ्या इन्फ्लुएन्सरला कसा ओळखतो ना, मी असा व्हिडिओ बनवतो आणि पाठी आपल्या ताई बसल्या आहेत. तुम्ही बघू शकता. सावंत मॅडम, नमिता सावंत मॅडम, म्हणजे मालवणीचा एक बुलंद आवाज ज्याला म्हटलं जातं, तो आपल्या पाठी बसला आणि त्यांनी जस्ट असं मला हाक मारला आणि ओळख झाली. तर ताईच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा नक्कीच. टीव्ही स्टेशन आलेलं आहे आणि आता भरपूर पुढे जाऊ. सगळे आता उतरायची वाट बघतायत. गोवा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
वेलकम टू गोवा सिंगम. काय वेदांत? येस, हॅलो. साहिल, आता आपण आता डायरेक्ट लॉजवर जायचं ना? हो, जे स्वस्तात मिळेल त्या. काय म्हणजे आपल्याला लॉज शोधायची? हो. शोधूया, चला. पोचल्या मेन काम असतं टॅक्सी सोडणे. जरा बजेटमध्ये बार्गेनिंग करायचं, देतात. चला आता डायरेक्ट आपण लॉजवर भेटूया. तुंगनाथ मस्त आहे. मस्त दादा आणि दादा बरोबर जी चर्चा चालू आहे ती जबरदस्त चालू आहे. आणि आता मी गोव्यामध्ये पोचलेलो आहे. आम्ही लॉजला पोचलो आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असं लॉज आहे आणि इथे आम्ही 2 दिवस स्टे करणार आहोत. मस्त आता रूमवर आलोय आणि गरम्यातनं जी एसीची मजा आहे ना ती काही वेगळीच. हा, जरा आता मस्त जरा खाऊ पिऊया आणि संध्याकाळी आपल्या बीचचा नजारा घेऊया. आणि तोपर्यंत उद्या आपली गँग येईल, तिचं जरा आपलं ते त्यांचं राहणं किंवा त्यांच्या खाण्यासाठी आणि आंघोळी वगैरेसाठी आपण लॉज किंवा रिसॉर्ट बघूया. जस्ट आम्ही आता लॉजमधनं बाहेर पडलो आहे आणि आपले फर्नांडिस काका दरवेळी आपल्याला जिथे अंजुना किंवा बागा बीचला न्यायसाठी येतात ना, ते आता येत आहेत. त्यांचीच आम्ही आतुरतेने वाट बघतोय. साहिल दादा फोन करून कंटाळला आहे, वेदांत देखील आहे. आता फर्नांडिस आपण कोणाची वाट बघतोय? फर्नांडिस अंकल आले की आपण अंजुना बीचकडे वळूया. ज्या फर्नांडिस अंकलची आम्ही वाट बघत होतो ना ते आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा आपले फर्नांडिस अंकल आहेत. त्यांची टूर्स अँड ट्रॅव्हलची मस्त सेवा आहे. आता मस्तपैकी बीचला जाऊया, एन्जॉय करूया. चला. कामावरचा ताण तणाव कसा दूर होतो ना या बीचवर आल्यावर समजतं. अंजुना बीच नक्की या, तुम्हाला नक्की आवडेल. बीचवर कॅफे 19 आहे, तिथे आम्ही बसतोय. समुद्र नजदीक आहे, नक्की तुम्ही या आणि मजा करा. आता हे लोक मेनू मागवत आहेत आणि जरा खाऊ पिऊया. चला. नजारा आहे आपल्या गोव्यातला नाईटचा. इथे आता आपण थोडा वेळ बसूया, समुद्राचा आनंद घेऊया आणि थेट आपल्या रूमवर जाऊन आराम करूया. आणि हा ब्लॉग आपण 2 पार्टमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि उद्याचा जो ब्लॉग येईल तो आपण ज्या कामासाठी म्हणजे आपण वादन आणि परतीचा प्रवास त्याचा असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग.